हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आय होप सगळ्यांचा स्टडी छान सुरू असेल. दिस इज लेक्चर नंबर 6 ऑन टॉपिक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट और मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. आणि या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि याच कन्सेप्टवरती एक डिव्हाइस आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे, सायक्लोट्रॉन, विच इज यूज्ड टू ॲक्सेलरेट द चार्ज पार्टिकल्स. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण फोर्स रिलेटेड कन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या. फोर्स ऑन अ चार्ज मुव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मधून जर तुम्ही चार्ज पास केला किंवा एखादा चार्ज मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह होत असेल, देन दॅट मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज ए फोर्स ऑन दॅट पार्टिकल, अँड बिकॉज ऑफ दॅट फोर्स द डायरेक्शन ऑफ दॅट चार्ज और पाथ ऑफ द चार्ज चेंजेस. मग पाथ चेंज झाल्यानंतर देन व्हॉट इज द मोशन ऑफ दॅट पार्टिकल इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये एंटर झाल्यानंतर त्या चार्ज पार्टिकलची मोशन कशी असेल याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. याचा थोडा पार्ट मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की मोशन कशी असते. सपोज आय कन्सिडर हियर ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. Okay, now this is the magnetic field which is in inward direction. We know about this. What is the meaning of this crosses? This cross represents the direction of magnetic field, and if magnetic field is inward, then it is represented by cross. If magnetic field is outward, then it is represented by a dot. So this is a uniform magnetic field, and we consider a charged particle having charge q. And now this charged particle enters the magnetic field with velocity v. या पार्टिकलची velocity किती आहे आपल्याला माहित आहे. If a charge is stationary, then the force on that stationary charge applied by magnetic field is 0. फोर्स कधी असतो? जर तो चार्ज मोशन मध्ये असेल तरच त्या पार्टिकल वरती फोर्स अप्लाय होतो. नाउ दिस चार्ज एंटर्स इन दिस मॅग्नेटिक फील्ड, अँड नाउ व्हेन दिस चार्ज एंटर्स इन दिस फील्ड, दिस मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज ए फोर्स ऑन दिस पार्टिकल, अँड दॅट फोर्स F इज इक्वल टू Q V B sin थीटा. या फॉर्म्युलावरून आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकतोय, आणि डायरेक्शन घ्यायची असेल तर याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो आपण Q into V bar cross B bar. This is the direction of this force on this charged particle. Now when a force is applied on this particle, its direction changes. का डायरेक्शन चेंज होत असेल तर त्यासाठी आपल्याला फोर्सची डायरेक्शन माहित पाहिजे. And to find the direction of force we use Fleming's left hand rule. Fleming's left hand rule चा यूज करून आपण त्या फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करू शकतोय. कशी असेल डायरेक्शन सांगा. नाउ सपोज दिस पार्टिकल कम्स ॲट धिस पॉइंट. या पॉइंटला आलाय. ओके, नाउ हियर दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ऑफ पार्टिकल. ओके, एक इनिशियल कंडिशन घेतली मी, असं कन्सिडर केलं तो इनसाइडला आतमध्ये इथपर्यंत आलाय. नाउ दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. ओके, अँड व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? इट इज इनवर्ड. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज inward, and when V bar and B bar are perpendicular, then if we use the Fleming's left hand rule, then it will be like this: velocity, inward magnetic field, forefinger, then thumb represents the direction of force on that particle. So in this direction force is applied. पण इथं बघा पार्टिकल एंटर कसा झाला होता. The motion of this particle, charged particle, inside the magnetic field depends on the three different conditions. कोणत्या 3 different conditions आहेत? How the charged particle enters into the magnetic field. हा पार्टिकल या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कसा एंटर होतोय त्याच्यावरती डिपेंड आहे त्या पार्टिकलच्या आतमध्ये गेल्यानंतरची मोशन. मग कोणत्या कंडिशन? फर्स्ट कंडिशन, इफ द चार्जड पार्टिकल इज पॅरलल टू बी बार. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी एंटर होताना व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ और डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, देन फोर्स ऑन दॅट पार्टिकल इज 0. हे सांगितले मी लास्ट व्हिडिओमध्ये. आणि फोर्सच नसेल तर त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही, अँड इट पासेस विदाउट डेव्हिएशन. कुठलाही डायरेक्शन मध्ये चेंज न होता तो पास होतो. म्हणजे इथं डायग्राम मध्ये तो पार्टिकल कसा पास होतोय? सेम ॲज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे तो आहे असा येणार आहे इकडून आणि इनवर्ड डायरेक्शनने पास होईल. पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड, फोर्स नसतो, डायरेक्शन चेंज होणार नाही, मोशन आहे अशी लिनियर मोशन राहील त्याची. लक्षात येत आहे? ही फर्स्ट कंडिशन. नाउ दी सेकंड कंडिशन इज परपेंडिक्युलर टू बी बार, देन फोर्स इज मॅक्झिमम, आपल्याला माहित आहे, अँड दॅट मॅक्झिमम फोर्स इज QVB because here velocity and magnetic field are perpendicular now. आणि दोघांमधला अँगल 90 डिग्री असल्यामुळे sin 91 घेतो आपण आणि हा मॅक्झिमम फोर्स त्याच्यावरती काय होतो, अप्लाय होतो. म्हणजे इथं कोणती कंडिशन आहे, तर इथं कंडिशन आहे जी डायग्राम मध्ये दाखवली आपण. नाउ हियर मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड अँड पार्टिकल इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इकडे इनवर्ड आहे, पार्टिकल असा येतोय. सो अँगल बिटवीन व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इज 90 डिग्री. म्हणजे तो परपेंडिक्युलर डायरेक्शन ना मॅग्नेटिक फील्डला या फील्ड मध्ये काय होतोय, एंटर होतोय. अँड व्हेन इट एंटर्स इन विथ परपेंडिक्युलर, देन इट ट्रेसेस ए सर्क्युलर पाथ इन दी मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्याची मोशन जी आहे ती सर्क्युलर मोशन असते. कधी जर पार्टिकल 90 डिग्री अँगल बनवून जर या फील्ड मध्ये एंटर झाला, आपण बघणार आहे ती कशी त्याला सर्क्युलर मोशन येते ते. ही कंडिशन लक्षात ठेवा. म्हणजे पार्टिकल पॅरलल एंटर झाला, नो डेविएशन, कुठली त्याला पाथ मध्ये चेंज होत नाही आहे, त्याची इनिशियल मोशन जी आहे तीच राहते. व्हेन पार्टिकल एंटर्स परपेंडिक्युलरली विथ मॅग्नेटिक फील्ड, देन इट ट्रेसेस ए सर्क्युलर पाथ, सर्क्युलर मोशन येते. अँड व्हेन particle enters in magnetic field by making some angle theta, by making some angle theta with B bar. पण थीटा हा 0 नाही किंवा 90 नाही येता. 0 आणि 90 सोडून कितीही अँगल बनवून, म्हणजे असं थोडा ऑब्लिकली तिरफा इथं काय झाला, एंटर झाला असेल तर, 0 आणि 90 नसेल अँगल तर, देन व्हॉट इज द मोशन ऑफ दॅट पार्टिकल, देन द मोशन ऑफ दॅट पार्टिकल इज हेलिकल. ही मोशन कसली असते, हेलिकल मोशन. आपण याचा आता याच्यानंतरचं नेक्स्ट आर्टिकल बघणार आहे. म्हणजे याच व्हिडिओमध्ये आपण हेलिकल मोशन आणि सर्क्युलर मोशन बद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजे अगोदर लक्षात ठेवा पार्टिकलची मोशन कधी कशी असते. पॅरलल पार्टिकल एंटर झाला असेल तर इनिशियल मोशन जी आहे तशीच, लिनियर असेल तर लिनियरच राहणार, बिकॉज फोर्स इज 0. व्हेन पार्टिकल एंटर्स द मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर इन परपेंडिक्युलर डायरेक्शन, then the motion of the particle is circular inside the magnetic field. And when the particle enters the magnetic field by making some angle with the direction of magnetic field, then it traces the helical path. Helical path करतोय स्प्रिंग सारखा असतो असा, आपण बघणार आहे आता त्याला. ओके, नाव पहिली कंडिशन घ्यायची गरज नाही कारण मोशन इनिशियल आहे तीच आहे, त्यामुळे त्याला डिस्कस करायची गरज नाही. सो वी कन्सिडर द सेकंड कंडिशन. When a charged particle enters in a magnetic field by making 90 degree angle with the direction of magnetic field. Okay, आणि मग तो पार्टिकल इथं आलाय. Now this is the direction of velocity of this particle and magnetic field is inward. So according to Fleming's left hand rule, force is applied in outward direction. And now because of this force, the direction of this particle changes. Suppose this is our particle आणि आता फोर्स इकडे velocity आहे, इकडे फोर्स अप्लाय झालाय, and because of this force its direction is now changes. ह्याची डायरेक्शन काय झाली आता, चेंज झाले. Now if the direction changes, now this charged particle is here. फोर्स इकडे असल्यामुळे याची डायरेक्शन पाथ काय झाला, चेंज झाला. Now this is our charged particle and its velocity is now in this direction. ही काय झाली त्याची आता, इथं velocity होती. नाउ डायरेक्शन ऑफ velocity इज लाईक दिस. अँड नाउ इफ velocity इज इन अपवर्ड डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड तर सेम त्याच डायरेक्शन आहे. बघा इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, velocity अपवर्ड, थंब इकडे आला लेफ्ट साइडला. सो द फोर्स ऑन दिस पार्टिकल नाउ इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शन याच्यावरती काय अप्लाय झाला, फोर्स. नाउ बिकॉज ऑफ दिस फोर्स दिस पार्टिकल अगेन चेंजेस इट्स डायरेक्शन. याची डायरेक्शन परत काय झाली, चेंज झाली. नाउ दिस पार्टिकल इज हियर, इट्स velocity इज इन दिस डायरेक्शन, इकडे velocity आहे. आता फोर्स कुठे येईल बघा, फोर्स विल बी इन डाउनवर्ड डायरेक्शन F. या फोर्स मुळे परत याची डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. इट चेंजेस इट्स डायरेक्शन अगेन, इट विल बी हियर. नाउ दिस इज द डायरेक्शन ऑफ velocity.
and its force applied on this particle is inward in this direction, its velocity again its direction changes. म्हणजे या टाइप मध्ये हा पार्टिकल त्या फील्डच्या आतमध्ये मोशन मध्ये येतो. सो दिस इज द मोशन ऑफ पार्टिकल, चार्ज पार्टिकल इन अ मॅग्नेटिक फील्ड व्हेन इट एंटर्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कसली मोशन आहे? दिस इज ए सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM म्हणता तुम्ही, आपण मेकॅनिक्स मध्ये याला स्टडी केलेला आहे. सो ए पार्टिकल ट्रेसेस द सर्क्युलर पाथ अँड इट्स मोशन इज ए सर्क्युलर मोशन. सपोज आपण कन्सिडर करूया हा या सर्क्युलर मोशन, या सर्क्युलर पाथचा सेंटर आहे अँड इट हॅज ए रेडियस r. किती रेडियस आहे याची? r रेडियस आहे. आणि मग आपण ही रेडियसही कॅल्क्युलेट करू शकतोय. पार्टिकलला आता जी सर्क्युलर मोशन मिळाली इथं, त्या सर्क्युलर मोशनची आपण रेडियसही कॅल्क्युलेट करू शकतोय. पण सर्क्युलर मोशन का असते एखाद्या पार्टिकलला? सर्क्युलर मोशन ऑर टू सस्टेन द सर्क्युलर मोशन वी नीड ए फोर्स. कोणता फोर्स गरजेचा असतो सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला ठेवायचं असेल तर? ए पार्टिकल हॅज ए सर्क्युलर मोशन बिकॉज ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स. कोणत्या फोर्स मुळे? सेंट्रीपेटल फोर्स. पण इथं सेंट्रीपेटल फोर्स नाहीये, इथे तर मॅग्नेटिक फोर्स आहे. ज्या मॅग्नेटिक फोर्स मुळे पार्टिकलला बघा हे इनवर्ड डायरेक्शन असा काय त्याच्यावरती फोर्स आहे ना, प्रत्येक वेळी रेडियसच्या साइडला फोर्स असल्यामुळे त्याला कसली मोशन आले? सर्क्युलर मोशन. सो काय असेल हा फोर्स? दिस फोर्स विल बी लाईक दिस. आपण त्या फोर्सचा फॉर्म्युला घेतो. हियर थीटा इज 90 डिग्री. सो साइन थीटा विल बी 1 अँड दॅट मॅग्नेटिक फोर्स F विल बी QVB. Now this is the force and because of this force particle traces a circular path, circular motion. आणि आपल्याला माहित आहे मेकॅनिक्स मध्ये आपण बघितलंय पार्टिकलला सर्क्युलर मोशन असते ती कोणत्या फोर्स मुळे? बिकॉज ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स. सो हियर दिस मॅग्नेटिक फोर्स डू द वर्क ऑफ सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्सचं काम इथं कोणता फोर्स करतोय? आपला मॅग्नेटिक फोर्स. सो हियर वी कॅन इक्वेट दीज टू फोर्सेस. अवर मॅग्नेटिक फोर्स, आपला मॅग्नेटिक फोर्स आता हा कुणाचं काम करतोय? तर सेंट्रीपेटल फोर्सचं काम. इथं पार्टिकलला सर्क्युलर मोशन आलेले आहे. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपेटल फोर्स? mv स्क्वेअर बाय r. सेंट्रीपेटल फोर्स इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. म्हणजे इथं सेंट्रीपेटल फोर्स जो असणार आहे या पार्टिकल वरती तो म्हणजेच आपला कोणता फोर्स आहे? मॅग्नेटिक फोर्स आहे. म्हणून या दोघांना मी काय केलंय? इक्वेट केलंय. अँड नाउ बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट दिस ॲज रेडियस ऑफ दिस सर्कल r इक्वल टू एक v कॅन्सल होईल अँड रेडियस विल बी mv अपॉन qb. So this is the radius of the circular path traced by this particle. याची जी पार्टिकलची सर्क्युलर मोशन आहे त्या सर्कलची ही काय आहे? रेडियस आहे. लक्षात येते काय सांगतोय? आणि इथं बघा मग रेडियस चार्ज मॅग्नेटिक फील्डला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, व्हेलॉसिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बट हियर देर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. या पार्टिकलच्या स्पीड मध्ये कुठलाही चेंज होत नाही फोर्स असला तरीही. बिकॉज ऑफ दॅट मॅग्नेटिक फोर्स ओनली डायरेक्शन ऑफ द पार्टिकल चेंजेस. पार्टिकलची फक्त आणि फक्त डायरेक्शन काय होते? चेंज होते. आणि ज्यामुळे याला असा सर्क्युलर पाथ येतोय. याला कोणता पाथ आला इथं? सर्क्युलर पाथ येतोय. कशामुळं? त्या मॅग्नेटिक फोर्समुळे. पण त्या फोर्समुळे पार्टिकलच्या व्हेलॉसिटीमध्ये कुठलाही चेंज होत नाही. मास कॉन्स्टंट आहे, चार्ज कॉन्स्टंट आहे, फील्ड तर कॉन्स्टंटच आहे आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्यामुळे रेडियस सेम राहते आणि पार्टिकल मेक्स रिव्हॉल्यूशन इन दिस सर्क्युलर ऑर्बिट. या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होत राहतो आणि त्याची रिव्हॉल्यूशन्स होतात, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन होत राहतील याची. लक्षात येते काय सांगतोय? म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत नाही. नाउ दिस इज द रेडियस ऑफ दिस सर्क्युलर ऑर्बिट. आता रेडियस आहे तो तिथं रिव्हॉल्व होत असेल तर रिव्हॉल्यूशन म्हटलं की पिरियड आला. टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट करतो आपण? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन कॅपिटल T म्हणूया आपण याला. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन कॅपिटल T. दिस विल बी टाइमचा फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट दिस ॲज सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून ठरवायचं. सर्कम्फरन्स अपॉन व्हेलॉसिटी
लक्षात येतंय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दिस पार्टिकल, चार्ज पार्टिकल, t इक्वल टू circumference upon velocity. And now here if we use the values, circumference 2 pi r divided by phi. Now here 2 pi upon phi into what is r? R value put kara, then r will be m phi upon qb. Now here phi gets cancelled and we get a formula as 2 pi phi cancel झालंय m, 2 pi m upon qb, 2 pi m upon qb, and this is the formula for period of revolution, period of revolution of this charged particle. मग टाइम पिरियड मिळाले की फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन मिळेल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन? इट इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड and we can write this as qb upon 2 pi m. This is the formula for frequency of revolution. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला या पार्टिकलच्या रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजे पहिली ह्या कंडिशनची आपल्याला इथं फॉर्म्युला मिळाला. नाउ हियर व्हॉट इज द मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड? इट्स मोशन इज सर्क्युलर मोशन. या आर्टिकलचं मिनिंग कळालं? कसली मोशन असते मग पार्टिकलचे जेव्हा एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर होतो? इट्स मोशन इज सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन असते याचा अर्थ तो पार्टिकल कसा एंटर होतोय? इट एंटर्स बाय मेकिंग 90 डिग्री अँगल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तरच त्याला कसली मोशन असते? सर्क्युलर. 90 डिग्री केला नसेल तर हेलिकल पाथ असतो, हेलिकल मोशन असते. आपण आता पुढे तो बघणार आहोत. तर या आणखी एक कंडिशन इथली लक्षात ठेवा. हियर द वर्क डन बाय फोर्स ऑन द चार्ज पार्टिकल. काय सांगतोय बघा? वर्क डन बाय द फोर्स ऑन द चार्ज पार्टिकल इज झिरो, इज ऑलवेज झिरो. हे नेहमीच झिरो असतं. व्हाय दिस वर्क डन इज झिरो बाय दिस मॅग्नेटिक फोर्स? हा मॅग्नेटिक फोर्सने केलेलं वर्क डन इथं झिरो का कन्सिडर करतो आपण? बिकॉज आपल्याला वर्क एनर्जी थेरम माहित आहे. ऑल दी वर्क डन्स ऑन दी पार्टिकल, ऑल दी वर्क डन जेवढी असतील तेवढी सगळी, ऑल दी वर्क डन ऑन दी पार्टिकल मीन्स नथिंग बट द चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ दी पार्टिकल. आपण पार्टिकल वरती जेवढं वर्क डन करतो तेवढी त्याची कायनेटिक एनर्जी काय होते? चेंज होते. हे तरी माहित आहे. बट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ mv स्क्वेअर माहिती आहे आपल्याला. बट देर इज नो चेंज इन दी स्पीड और व्हेलॉसिटी ऑफ दी पार्टिकल. पार्टिकलच्या व्हेलॉसिटी किंवा स्पीड मध्ये कुठलाही चेंज होत नाही. आणि व्हेलॉसिटी मध्ये चेंज नाही झाला तर मग त्याची फक्त डायरेक्शन चेंज झाले. व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला नसेल तर हा कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज होणार नाही आणि हा चेंज किती असणार आहे? झिरो. सो वर्क डन ऑन चार्ज पार्टिकल बाय द मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज झिरो. वर्क डन हे किती असतं? नेहमी या कंडिशन मध्ये झिरो असतं. एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे, लक्षात ठेवा. सो वर्क डन ऑन चार्ज पार्टिकल बाय मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज झिरो. दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन बघितली आपण, लक्षात येते, सोपी आहे. नाव आपण दुसरी कंडिशन बघूया. जर हा पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये परपेंडिक्युलर इंटर नाही झाला तर काय होत असेल? परपेंडिक्युलर म्हणजे कुणासोबत परपेंडिक्युलर? टू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तिथं जर परपेंडिक्युलर तो एंटर नाही झाला तर आपण या फॉर्म्युलाला कसं यूज करू शकतोय? हे लक्षात आले असतील तर फॉर्म्युले व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवत चला. सिंपल फॉर्म्युले आहेत, याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. ओके, नाव सी द हेलिकल मोशन. आता जी बघितली ती मोशन कसली होती? दॅट मोशन विल बी सर्क्युलर मोशन. Now we will see the helical motion of this charged particle. Helical path किंवा आपण याला म्हणतो हेलिकल मोशन. हेलिकल म्हणजे कसली? लक्षात येत असेल तुमच्या? हेलिकल म्हणजे या टाइप मध्ये सर्कल मध्येच फिरतोय तो, पण एकाच जागी नाही. सर्कल मध्ये फिरत फिरत असा पुढे जातोय. स्प्रिंग बघितली असेल, स्प्रिंग स्ट्रेच केली की जसं ते तयार होते त्या टाइप मध्ये. दॅट वॉज द हेलिकल पाथ और हेलिकल मोशन. अँड व्हेन वी गेट द हेलिकल मोशन, हेलिकल मोशन कधी मिळते आपल्याला? तर वी गेट हेलिकल मोशन इफ ए पार्टिकल एंटर्स द मॅग्नेटिक फील्ड. सपोज मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो.
एक्स ॲक्सिस कन्सिडर केला आहे अँड आय अप्लाइड हियर ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड along the x axis. So this axis represents, x axis represents the direction of applied magnetic field. आपण magnetic field आता inward नाहीये. Now here the magnetic field is along the x direction. Suppose this is our y axis. Okay, this will be the y axis and z axis असणार आहे इथं. Now here I consider a charged particle here. सपोज देर इज ए चार्ज पार्टिकल, याची आता इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हटले आपण, असली तरी ती घेता येते. इनिशियल व्हेलॉसिटी एक चार्ज पार्टिकल आहे हॅव्हिंग चार्ज q अँड दिस चार्ज पार्टिकल इकडून मी एंटर करतोय त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये. इट एंटर्स इनटू द मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल. आता हा परपेंडिक्युलर डायरेक्शन ने एंटर झाला नाही हे कन्सिडर करा. सो द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन अँड द व्हेलॉसिटी इज थीटा. हा थीटा इथं 0 नाहीये किंवा 90 नाहीये. आता अँड नाव इट एंटर्स इनटू दिस मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि हा पार्टिकल काही अँगल बनवून त्या फील्ड मध्ये काय झालाय, एंटर झालाय. नाव व्हॉट इज द मोशन ऑफ दिस पार्टिकल. या पार्टिकलची मोशन काय असेल, मग कशी असेल मोशन इथं कन्सिडर करा. व्हेलॉसिटी तर इकडे आहे बट नाव इट मेक्स सम अँगल विथ द मॅग्नेटिक फील्ड. फर्स्ट ऑफ ऑल विल रिझॉल्व दिस व्हेलॉसिटी इन म्युच्युअली टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स. या व्हेलॉसिटीला आपण दोन कंपोनंट मध्ये काय करूया, आता रिझॉल्व करूया. अँड दिस कंपोनंट विल बी फी. आपण याला पॅरलल कंपोनंट म्हणूया. कुणाला पॅरलल? कंपोनंट ऑफ दिस व्हेलॉसिटी पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. या डायरेक्शन कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. अँड दिस इज द कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. काय असतील यांचे फॉर्म्युले लगेच सांगता येतील. पॅरलल कंपोनंट काय असेल इथं, पॅरलल कंपोनंट ऑफ दिस व्हेलॉसिटी will be phi cos theta. लक्षात येतं, हा कंपोनंट अँगल इकडे थीटा आहे, phi cos theta. आणि परपेंडिक्युलर कंपोनंट काय असेल याचा, इट्स परपेंडिक्युलर कंपोनंट विल बी phi sin theta. दोन कंपोनंट म्हणजे आता पार्टिकलची व्हेलॉसिटी इकडेही आहे आणि इकडेही आहे, दोन्ही डायरेक्शन आहे. सो देर आर टू फोर्सेस ऑन दिस पार्टिकल. या पार्टिकल वरती मग काय असणार आहेत, दोन फोर्स असणार आहेत. कोणते दोन फोर्स, एक इकडच्या कंपोनंट मुळे आणि एक इकडच्या कंपोनंट मुळे. नाउ लेट्स सी व्हाट इज द फोर्स ड्यू टू दिस परपेंडिक्युलर कंपोनंट. आता परपेंडिक्युलर कंपोनंट घेतलाय आपण म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला काय, F इक्वल टू QVB. ओके, मी याला परपेंडिक्युलर म्हणतो. व्हेलॉसिटी कोणती घेतली आपण, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर व्हेलॉसिटी मुळे हा फोर्स आहे आणि sin थीटा 0, कारण व्हेलॉसिटी हा कंपोनंट कसा आहे, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. थीटा 0 झाला, सॉरी 90 डिग्री आला आणि sin थीटा 90 sin 91 आला. अँड दिस इज द फोर्स. अँड नाउ बिकॉज ऑफ दिस फोर्स, या फोर्स मुळे अपवर्ड फोर्स आहे ना हा, बिकॉज ऑफ दिस फोर्स याची डायरेक्शन कशी असेल बघा. मॅग्नेटिक फील्ड इज इन दिस डायरेक्शन, velocity is in this direction, so thumb will be in inward direction. आतल्या डायरेक्शन न काय झाला, थंब झाला. सो पार्टिकल असा जाताना तो आतल्या साइडला काय झाला, आता बेंड झाला. डायरेक्शन चेंज होणार कुठं, आतल्या साइडला, इनवर्ड अशी डायरेक्शन चेंज होईल. का चेंज होईल डायरेक्शन त्याची सांगा. डायरेक्शन चेंज होते बिकॉज इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स और दिस मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज दिस अमाउंट ऑफ फोर्स ड्यू टू दिस कंपोनंट. And because of that force particle traces the, आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर जर व्हेलॉसिटी असेल मॅग्नेटिक फील्डला तर पार्टिकलला कसली मोशन येते, सर्क्युलर मोशन येते. अँड नाउ दिस पार्टिकल मूव्स इन सर्क्युलर पाथ. हा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये इथं मोशन मध्ये येतो. पण मी सर्कल असं ड्रॉ केलं नाही, जिथून स्टार्ट झाला तिथं एंड. का नाही ड्रॉ केलं, बिकॉज दिस पार्टिकल हॅज वन मोर व्हेलॉसिटी कंपोनंट्स विच इज पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड. ह्या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल इकडेही कंपोनंट आहे. अँड बिकॉज ऑफ दिस कंपोनंट, पॅरलल कंपोनंट, पार्टिकल ट्रेसेस ए हेलिकल पाथ. या इकडच्या म्हणजे पार्टिकल ऍक्च्युअली इकडे जातो व्हेलॉसिटी. म्हणजे एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण असा एंटर केला पार्टिकल तर त्याला सर्क्युलर मोशन येते. पण सर्क्युलर मोशन मध्ये येताना पार्टिकल एक्स डायरेक्शन न त्याची डिस्प्लेसमेंट होत राहते, कारण इकडेही त्याला व्हेलॉसिटी आहे. कोणता कंपोनंट व्हेलॉसिटीचा, पॅरलल कंपोनंट. त्यामुळं पार्टिकलला या कंपोनंट मुळे सर्क्युलर मोशन मिळते,
परपेंडिक्युलर कंपोनंट असेल, व्हेलॉसिटी जर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर पार्टिकलला कोणती मोशन येते, सर्क्युलर. पण इकडे याला इकडेही कंपोनंट आहे पॅरल कंपोनंट, त्यामुळे हा पार्टिकल अलॉंग द ऍक्सिसही मूव्ह होणार आहे, म्हणजे तो मूव्ह होतो अलॉंग ऍक्सिसच. मोशन अलॉंग द ऍक्सिस आहे, पण जाताना तो असा सर्क्युलर मोशन मध्ये एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जातो, म्हणजे स्प्रिंग सारखा तो इथं काय होतो, मूव्ह होतो. अँड इट्स मोशन विल बी लाईक दिस. या टाइप मध्ये हा पार्टिकलची काय येते, मोशन येते. अँड वी कॉल सच मोशन ॲज हेलिकल मोशन ऑर हेलिकल पाथ. म्हणजे इथं काय झालंय बघा, परत लक्षात ठेवा, पार्टिकलला या सर्क्युलर मोशन कुणामुळं, बिकॉज ऑफ द परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी. आणि लिनियर मोशन म्हणजे इकडं किंवा हेलिकल पाथ म्हणू शकतोय आपण, कुणामुळं, बिकॉज ऑफ द पॅरलल कंपोनंट. पॅरलल कंपोनंट व्हेलॉसिटीचा इकडं असल्यामुळे पार्टिकल इकडे जाणारच आहे, पण यानं त्याला सर्क्युलर मोशन म्हटलं, त्यामुळे दोन्ही व्हेलॉसिटी दोन्ही कंपोनंट इथे अप्लाय होतात. आणि पहिल्या कंपोनंटमुळे तो सर्क्युलर रोटेट होत राहतो आणि दुसऱ्यामुळे कंपोनंटमुळे तो इकडे असा पुढे मूव्ह होतो. अँड वी कॉल सच पाथ ॲज हेलिकल पाथ. मग इथं हेलिकल पाथ हा फोर्स तर कळाला आहे आपल्याला. मग याची रेडियस कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. सर्क्युलर मोशन कोणत्या फोर्समुळं, या फोर्समुळे, या व्हेलॉसिटीमुळं. परपेंडिक्युलर कंपोनंट जो आहे व्हेलॉसिटीचा त्याच्यामुळे याला सर्क्युलर मोशन मिळते. मग आपल्याला जर या सर्क्युलर पाथची रेडियस काढायची असेल तर रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार, आपण आता रेडियस साठी फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. द फॉर्म्युला फॉर रेडियस विल बी m/v/qb. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. सर्कल म्हणजे इथून स्टार्ट झालं आणि इथं आलं, हे एक रिव्हॉल्युशन झालं. हे असं आहे, पार्टिकल आतमध्ये गेला आणि परत इकडे आलाय, त्याच पॉइंटला एकत्र येत नाहीत. म्हणजे इथून स्टार्ट झाला पार्टिकल पण पुढे गेला, असा एक रिव्हॉल्युशन एक कंप्लीट झालं, एक सर्कल झालं, याचं त्याला रेडियस असणार आहे. दिस इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ह्या काय झाल्या, त्या सर्कलच्या रेडियस झाल्या, त्या रिव्हॉल्युशनच्या रेडियस. अँड हिअर this particle has a circular motion because of this velocity component. Perpendicular component मुळे फक्त circular motion येते. So use here perpendicular component or we can write it as m. आणि perpendicular component कोणता आहे, v sin theta. So we can write this as mv sin theta divided by qb. This is the radius ऑफ दी हेलिकल पाथ. या हेलिकल पाथची जी सर्क्युलर मोशन आहे त्याची ही काय मिळते आपल्याला, रेडियस मिळते. आणि मग रेडियस मिळाली की आपण याच्यावरून टाइम पिरियड काढू शकतोय. बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला घेता येईल. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, t = 2πr/v. व्हेलॉसिटी कोणता कंपोनंट घेणार, इथं परपेंडिक्युलर कंपोनंट घेणार तुम्ही. आणि मग त्या फॉर्म मध्ये आपण याला कॅल्क्युलेट करू शकतोय. हा परपेंडिक्युलर कंपोनंट घ्या, मग रेडियसचा फॉर्म्युला यूज केला तर करा इथं 2π/vt इंटू रेडियसचा फॉर्म्युला mv sin θ/qb. नाउ दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. याच्या रिव्हॉल्युशनचा काय झाला, हा टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी काढू शकताय. पण या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेलॉसिटी कंप्लीट आहे का, velocity v आहे, but we consider here only perpendicular component because of this perpendicular component of velocity particle traces the circular motion. त्यासाठी आपण फक्त कोणता पाथ घेतलाय, सॉरी कोणता कंपोनंट कन्सिडर केलाय, perpendicular component of velocity. Now what about this parallel component? याच्यामुळे काय झालं, because of this parallel component this particle has a helical path. पुढे पार्टिकल जातोय. आता इथं पीच म्हणून एक वर्ड असतो. व्हॉट इज पीच? पीच म्हणजे काय असतं तर हे डिस्टन्स असतं. डिस्टन्स ट्रॅव्हल, लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल. लिनियर म्हणतोय मी, सर्क्युलर नाही. लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन वन रिव्हॉल्युशन. एका रिव्हॉल्युशन नंतर पार्टिकल इथून स्टार्ट झाला रिव्हॉल्व व्हायला आणि तो इथून स्टार्ट होऊन इथं आला. नाउ दिस इज दी वन रिव्हॉल्युशन. And after one revolution this particle travels at this amount of distance. हे डिस्टन्स त्यानं काय केलं, ट्रॅव्हल केलं. आणि मग एका रिव्हॉल्युशन नंतर तो पुढे गेला. हे जे लिनियर डिस्टन्स आहे वी कॉल सच डिस्टन्स ॲज पीच ऑफ दिस हेलिकल पाथ. याला काय म्हणायचं, या हेलिकल पाथचा पीच म्हणणार आहे आपण. आणि हा पीच आपण कॅल्क्युलेटही करू शकतोय. कसा कॅल्क्युलेट करता येईल, पीच म्हणजे काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलची. काय आहे, डिस्प्लेसमेंट. एका रिव्हॉल्युशनला पार्टिकल इथून स्टार्ट होतो रिव्हॉल्व व्हायला,
ओके, आणि तो पुढे जातोय असा. एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट झालं त्याचं, पण इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम नाही आता, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. अँड दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट पिच. आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट विल बी व्हेलॉसिटी इनटू टाइम. आता पिच म्हणजे काय? तर एका रिव्हॉल्यूशनला पार्टिकल किती डिस्प्लेस होतोय, लिनियर डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस. त्यासाठी टाइम किती लागणार मग? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. एका रिव्हॉल्यूशनला लागणारा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. अँड इट्स व्हेलॉसिटी फी घेणार का? इट्स व्हेलॉसिटी विल बी पॅरलल कंपोनंट. इकडे व्हेलॉसिटी कोणती होती? पॅरलल. सो वी कॅन राईट दिस ॲज, इथं यूज करू शकतोय आपण बघा. पॅरलल कंपोनंट काय होता? फी कॉस थीटा इंटू टी. टी म्हणजे काय? दिस इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशनचा यूज करून आपण इथं ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतोय, त्यामुळे याचा आपण यूज करता येईल. आता यामध्ये आणखी काही व्हॅल्यूज जर पुट केल्या, कॅपिटल टी यूज करू शकतोय आपण. इथं बघा, याला आणखी सिम्प्लिफाय करूया आपण. 2 पाय अपॉन व्हॉट इज व्ही टी? व्ही टी मीन्स व्ही साइन थीटा. मग इथंही व्ही साइन थीटा हे कॅन्सल होईल आणि काय राहणार बघा मग? 2 पाय एम अपॉन क्यू बी. दिस इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. तोच मिळतोय फॉर्म्युला जो आपण आधीच्या आर्टिकलमध्ये बघितला होता, आणि त्याला जर यूज केलं तर आपल्याला पीचचा फॉर्म्युला मिळेल मग फी कॉस थीटा इंटू 2 पाय एम अपॉन क्यू बी. नाउ दिस इज द फॉर्म्युला फॉर पीच ऑफ दिस हेलिकल पाथ. पीच म्हणजे काय कळतंय का? एक रिव्हॉल्यूशन झाल्यानंतर पार्टिकल किती पुढे गेलाय, डिस्प्लेसमेंट किती झाली त्याची, त्याला काय म्हणतो आपण? पीच ऑफ दॅट पार्टिकल. या पार्टिकलचा जो पीच मिळतो याच्यावरून आपण त्याला कॅल्क्युलेटही करू शकतोय. ओके, नाव दिस इज दी हेलिकल मोशन ऑफ पार्टिकल. आणि हेलिकल मोशन कधी असते? इफ इट डू नॉट एंटर्स परपेंडिक्युलरली इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर जर डायरेक्शन एंटर नाही झाला तर पार्टिकलला कोणता पाथ? हेलिकल. आणि जर तो 90 डिग्री अँगल बनवून फील्डमध्ये एंटर होत असेल तर त्याचा पाथ, त्याची मोशन कसली? सर्क्युलर मोशन. या काही गोष्टी आपण लक्षात ठेवा इथं. नाउ लेट्स सी ए डिव्हाइस और इंस्ट्रूमेंट cyclotron. What is cyclotron? Cyclotron is a device used to accelerate charged particles. चार्ज पार्टिकलला ऍक्सेलरेट करण्याची गरज का असते? इन सम न्यूक्लियर रिॲक्शन्स. सपोज न्यूक्लियर रिॲक्शन करायचे मला एका ॲटम वरती किंवा एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस वरती, त्याला ब्रेक करायचंय मला. देन वी हॅव टू इन्सिडंट ए चार्ज पार्टिकल, प्रोटॉन, हेलियम, अल्फा पार्टिकल, ड्यूटरॉन यासारखा एखादा चार्ज पार्टिकल आपण त्या न्यूक्लियस वरती काय करतो? बंबार्ड करतो, कारण न्यूक्लियर रिॲक्शन ब्रेक करण्यासाठी. मग त्याला आपल्याला एकदम हाय व्हेलॉसिटी मध्ये आणून हायली एनर्जेटिक पार्टिकल त्या न्यूक्लियस वरती काय करावा लागतो? बंबार्ड करावा लागतो, स्ट्राईक करावा लागतो, की मग तो न्यूक्लियस काय होतो? ब्रेक होतो, ज्याला आपण न्यूक्लियर रिॲक्शन्स म्हणतो. मग त्या पार्टिकलला ऍक्सेलरेट करून हाय व्हेलॉसिटी देणं म्हणजे त्याला लार्ज मोशन, लार्ज व्हेलॉसिटी मध्ये आणणं, हे काम जे आहे ते कुणाचं असतं? सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन काय करतो? त्या पार्टिकलला ऍक्सेलरेट करत राहतो, त्याला एकदम लार्ज व्हेलॉसिटी मिळते आणि मग सडनली त्या पार्टिकलला आपण न्यूक्लियस वरती काय करतो? स्ट्राईक करतो आणि तो न्यूक्लियस काय होतो? ब्रेक करतो, ज्याला आपण टार्गेट न्यूक्लियस असं म्हणणार आहे. ओके, आणि मग या सायक्लोट्रॉन मध्ये त्या पार्टिकलला ऍक्सेलरेट कसं केलं जातं किंवा त्याला काय प्रिन्सिपल आहे याच्याशी रिलेटेड ज्या थेरी आहेत ती थेरी आपण डिस्कस करणार आहे. नाव फर्स्ट लेट्स सी सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन. सायक्लोट्रॉन, आता हा सेटअप सगळा अगोदर लक्षात ठेवा. एका क्लोज्ड चेंबर मध्ये क्लोज आहे, एक व्हॅक्यूम चेंबर आहे ज्याच्या आतमध्ये एअरही नाही असा चेंबर आहे व्हॅक्यूम केलेला, आणि त्या व्हॅक्यूम चेंबर मध्ये ह्या सगळे असेंब्ली आहे. हिअर वी हॅव 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक पोल्स. 2 मॅग्नेटिक पोल्स आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कारण आपल्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डची गरज आहे, त्यासाठी मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स यूज केलेत. दिस इज नॉर्थ पोल, साऊथ पोल, अँड वी नो ए मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड इन बिटवीन दिस 2 पोल्स अँड इट्स डायरेक्शन इज नॉर्थ टू साऊथ. म्हणजे असं वरून खाली डायरेक्शन अशी काय तयार झाले? इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. नाउ हिअर वी प्लेस द 2 डीज. डीज म्हणजे त्याच्या शेप वरून आपण त्याला नाव दिलंय, कारण त्याचा शेप असा डी सारखा आहे म्हणून त्याला काय म्हणतोय आपण? डीज. डीज म्हणजे काय आहे? दिस ए मेटल प्लेट्स. मेटल प्लेट बट दे आर हॉलो इनसाइड. म्हणजे कशा टाइप मध्ये आहे ते? सपोज एखादा टिफिन असतो आपला, कमी हाईटचा टिफिन, त्याला बरोबर मधून मी कट केलं तर त्याचे 2 पार्ट होतील, आतून हॉलो असणार ना तो, त्या टाइप मध्ये आहे. हा जो पार्ट आहे आतला पार्ट
दॅट पार्ट इज ए हॉलो पार्ट, म्हणजे साईडला मेटल प्लेट आहे आणि त्याच्या आतमध्ये हॉलो असे दोन सेमी सर्क्युलर प्लेट्स आहेत. याला आपण काय म्हटलंय, डीज. अँड ए हाय व्होल्टेज AC सप्लाय इज कनेक्टेड अक्रॉस दिस डीज. ह्या दोन डीच्या अक्रॉस आपण एक हाय व्होल्टेज सप्लाय काय केलाय, कनेक्ट केलाय. हाय व्होल्टेज म्हणजे याचं व्होल्टेज हे नियरली 10,000 व्होल्ट असतं, म्हणजे एकदम लार्ज सप्लाय आणि तो AC आहे. अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे हे. AC सप्लाय त्याची पोलॅरिटी सारखी चेंज होत असते, अल्टर होत असते. असा सप्लाय कनेक्ट केला आणि या दोन प्लेटच्या मध्ये जो गॅप आहे, okay, there is a gap in between these two Ds and we place our particle that we are going to accelerate in between these two plates. या गॅप मध्ये त्या पार्टिकलला काय करणार आपण, प्लेस करणार आहोत. आता याचं वर्किंग कन्स्ट्रक्शन सोपं आहे. काय काय आहे, दोन Ds आहेत, AC सोर्स सप्लाय केला आहे, दोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आहेत आणि हा कंप्लीट सिस्टीमला एका व्हॅक्यूम चेंबर मध्ये आपण प्लेस केलाय. दिस इज अवर सायक्लोट्रॉन. नाउ लेट्स सी इट्स वर्किंग. वर्किंग म्हणजे यामध्ये फक्त ह्या दोन डी मध्ये काय होतं त्याच्याशी रिलेटेड वर्किंग आहे. सो आय रीड्रॉ दिस टू डीज. दिस इज अवर D1 अँड दिस इज D2. दोन डीज आहेत, याच फक्त डायग्रामला आपण असं प्लेस केलंय. ओके, नाउ देर इज अ गॅप इन बिटवीन दीज टू डीज. आता इथे AC सोर्स आहे. AC सोर्स म्हटलं की याची पोलॅरिटी जी आहे, टर्मिनल्स जे असतात याची पोलॅरिटी चेंज होत असते. जशी याची फ्रिक्वेन्सी असेल तशी त्याची पोलॅरिटी काय होते, चेंज होते. तुम्ही AC जनरेटर बघितलेला आहे, त्यात एक कॉईल असते आणि कॉईल जशी रोटेट होईल, एक रिव्हॉल्युशन झालं की एका रिव्हॉल्युशन मध्ये कॉईल एकदा अशी रोटेट होते, परत त्याच्या अपोजिट रोटेट होते आणि त्यामुळं म्हणजे रोटेशन कॉईलचं होताना करंट एकदा इकडं आणि एकदा इकडं तयार होतो. म्हणजे त्याची पोलॅरिटी काय होत असते, चेंज होते. सपोज पहिल्या रोटेशनला पोलॅरिटी अशी आहे, प्लस आहे मायनस आहे. सो दिस D बिकम्स पॉझिटिव्हली चार्जड अँड दिस D बिकम्स निगेटिव्हली चार्जड. नाउ देर इज ए इलेक्ट्रिक फील्ड इज इंड्यूस्ड इन बिटवीन दिस टू डीज. या दोन डीच्या मध्ये जो गॅप आहे तिथं आता ही काय तयार झाले, इलेक्ट्रिक फील्ड. वी नो इनसाइड दी कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज 0. म्हणजे ह्या डीच्या आतमध्ये जो हॉलो पार्ट आहे त्या हॉलो पार्ट मध्ये इलेक्ट्रिक फील्ड नाहीये, कारण इनसाइड कंडक्टर इलेक्ट्रिक लाईन्स जात नाहीत, त्यामुळे ती 0 असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड फक्त कुठं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज प्रेझेंट ओनली इन बिटवीन द गॅप ऑफ दिस टू डीज. या दोन डीच्या मध्ये जो गॅप आहे तिथं फक्त ही काय तयार झाली. आता इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन माहिती कशी असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. नाउ वी प्लेस हियर ए आयन सोर्स. आयन सोर्स म्हणजे काय, तर ज्या पार्टिकलला आपल्याला प्लेस करायचंय किंवा एक्सेलरेट करायचंय त्याचा सोर्स इथं असतो. म्हणजे यानं एक सपोज प्रोटॉन आहे, हा काय आहे आपला प्रोटॉन, एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल या सोर्सने इथे इमिट केला, एक पॉझिटिव्हली चार्ज आहे. नाउ दिस प्रोटॉन गेट्स ऍक्सेलरेटेड टुवर्ड्स दिस D2. D2 कडे तो काय होणार आहे, ऍक्सेलरेट होणार आहे. का, बिकॉज D2 इज ॲट लोअर पोटेन्शियल, D1 इज ॲट हायर पोटेन्शियल. आणि मग ही निगेटिव्हली चार्ज D ह्या प्रोटॉनला काय करते, एकदम सडनली ऍक्सेलरेट करते, त्यामुळे हा प्रोटॉन इकडे येतो, ह्या डीच्या आतमध्ये येतो. म्हणजे त्या डीच्या हॉलो पार्ट मध्ये काय झाला, तो एंटर झाला. बट इनसाइड D देर इज नो इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे यानं अट्रॅक्ट केलं त्या पार्टिकलला, पण नंतर फोर्स 0 झाला, कारण आतमध्ये फील्ड नाहीये. नाउ दिस पार्टिकल कम्स, प्रोटॉन कम्स इनसाइड दी डी. त्या डीच्या आतमध्ये तो एंटर झाला. बट दीज डीज आर ऑल्सो प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. ह्या दोन डीज कशामध्ये आहेत, मॅग्नेटिक फील्ड. अशा डीज आहेत त्या दोन, हे दाखवले असं पण मी ऍक्च्युली अशा आहेत. म्हणजे ह्या डी जे आहे, डीचा सरफेस जो आहे तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड इज इन व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन. या डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड आणि त्यामध्ये डी अशा प्लेस केल्यात तुम्ही. याचा अर्थ आपला पार्टिकल म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, या टाइप मध्ये अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. ऍक्च्युली ह्या डीज अशा आहेत इथं, त्यामुळे व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड. सो देर इज अ मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आतमध्येही प्रेझेंट असते, आपल्याला माहित आहे. हॉलो पार्ट जरी असला तर त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असते, मॅग्नेटिक फील्ड. लाईन्स पास होऊ शकतात. देअरफॉर नाउ देर इज अ मॅग्नेटिक फील्ड. नाउ दिस पार्टिकल मूव्स इन मॅग्नेटिक फील्ड. पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये म्हणजे त्याची ही काय झाली, व्हेलॉसिटी. आता ही पार्टिकलची काय झाली, इकडं अशी तो इकडं मूव्ह होतोय. मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड. देन व्हॉट इज इन विच डायरेक्शन दिस मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज दी फोर्स ऑन दिस पार्टिकल. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा पार्टिकल मोशन मध्ये आला की त्याच्यावरती काय अप्लाय होतो, फोर्स. नाउ हियर दिस इज दी डायरेक्शन ऑफ डाउनवर्ड डायरेक्शन काय असतो, व्हेलॉसिटी, मिडल फिंगर.
इनवर्ड कोण आहे मॅग्नेटिक फील्ड, ऍक्च्युली अशी आहे ती, पण आपण इनवर्ड कन्सिडर केले. सो थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजे इकडे या डायरेक्शननं फोर्स आहे. दॅट्स वाय द पाथ ऑफ दिस पार्टिकल चेंजेस. ह्या पार्टिकलचा पाथ, आणि आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर असेल तर पाथ कसला असतो, सर्क्युलर पाथ. सो इट ट्रेसेस द सर्क्युलर पाथ इनसाइड दी डी. हॉलो पार्ट मध्ये डीच्या आतमध्ये गेला तो, पण आतमध्ये त्याला पाथ कसला आला, सर्क्युलर, बिकॉज ऑफ दी मॅग्नेटिक फोर्स. कोणत्या फोर्समुळे सर्क्युलर पाथ आलाय, मॅग्नेटिक फोर्स. नाव दिस प्रोटॉन कम्स ॲट दिस पॉइंट, तो इथं आला, आणि इथून इथं येईपर्यंत म्हणजे पार्टिकलनं ही मोशन ट्रॅव्हल करेपर्यंत सोर्स चेंजेस इज पोलॅरिटी. सोर्सची तोपर्यंत पोलॅरिटी काय झाली, चेंज झाली. का, बिकॉज जे अल्टरनेटिंग सोर्स त्याची पोलॅरिटी चेंज होतेच, आणि सोर्सची पोलॅरिटी चेंज झाली म्हणजे आता हे निगेटिव्ह झालं आणि हे पॉझिटिव्ह आलं. सोर्सची पोलॅरिटी काय झाली, आता चेंज झाली. नाव द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो चेंज्ड. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन परत चेंज झाली. आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, नाव द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे D2 टू D1. आणि मग हा D2 मध्ये असलेला पार्टिकल इथं सडनली अट्रॅक्ट होतो. हा आणखी काय झाला, इथं अट्रॅक्ट झाला, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी आता इन्क्रीज झाली, कारण ह्या D1 न त्या पार्टिकलला एकदम अट्रॅक्ट करून घेतलं. अट्रॅक्ट केल्यामुळे हा पार्टिकल ॲक्सेलरेट झाला, स्पीड इन्क्रीज झालं. अगेन दिस पार्टिकल एंटर्स इनटू दी D1. D1च्या हॉलो पार्ट मध्ये आतमध्ये एंटर झाला पार्टिकल, अँड नाउ देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड, अँड दॅट्स वाय इट ट्रेसेस दी अगेन सर्क्युलर पाथ. त्या पार्टिकलचा पाथ परत कसला येतो, सर्क्युलर पाथ येतो. नाउ दिस पार्टिकल कम्स हियर. हा पार्टिकल इथून इथे येईपर्यंत परत सोर्सची पोलॅरिटी चेंज झाली. अगेन दिस D2 attracts this particle, its velocity increases and it traces again circular path. आता मी सर्क्युलर पाथची रेडियस इन्क्रीज का करत चाललोय, त्याला रिझन आहे, आपण फॉर्म्युलामध्ये बघूया. अगेन इथं येईल, परत पोलॅरिटी चेंज होणार, आणखी ॲक्सेलरेट होईल, व्हेलॉसिटी आणखी इन्क्रीज झाली, आणि मग हा पार्टिकल या फॉर्ममध्ये या 2Dच्या मध्ये इथं काय होतो, असा सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होतो. अँड या पॉइंटला येताना इथं या पॉइंटला आला तो. नाव हियर देर इज अ विंडो. इथं या डीला काय आहे, एक विंडो आहे, आणि या विंडो मधून तो पार्टिकल असा बाहेर इजेक्ट होतो, आणि आपलं इथं टार्गेट मटेरियल आहे सपोज, आणि या टार्गेट मटेरियलवरती तो पार्टिकल काय होतो, स्ट्राईक होतो. याच्यावरती तो स्ट्राईक झाला आणि न्यूक्लिअर रिॲक्शन होतात, ज्याला ज्या न्यूक्लियसला ब्रेक करायचं होतं. म्हणजे इथं ह्या पार्टिकलला ज्या वेळी हा पार्टिकल गॅपमध्ये येणार आहे, ज्या वेळी तो गॅपमध्ये येईल त्यावेळी इलेक्ट्रिक फील्डमुळे तो काय होतो, ॲक्सेलरेट होतो. ॲक्सेलरेट होतो, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते, आणि मग त्याच्या लास्टच्या रिव्हॉल्युशनला तो विंडोमधून या बाहेर येतो आणि टार्गेटवरती स्ट्राईक होतो, वर्किंग झालं. लक्षात येते काय केलं आपण इथं, AC सोर्सचा रोल इथं इम्पॉर्टंट आहे. आणि मग या टाईपमध्ये हा सायक्लोट्रॉन त्या पार्टिकलला काय करतो, ॲक्सेलरेट करतो. आता इथं फॉर्म्युला कोणते घेणार, मग हियर द मोशन ऑफ दिस पार्टिकल इज सर्क्युलर मोशन आहे ना, स्पायरल पाथ आलाय त्याला, आणि रेडियस इन्क्रीज होते, बिकॉज वी नो हियर द सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल इज ड्यू टू सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्समुळे पार्टिकलला सर्क्युलर मोशन असते, हे आपल्याला मेकॅनिक्स मध्ये माहित आहे. बट हियर देर इज नो सेंट्रीपेटल फोर्स. हियर दी सेंट्रीपेटल फोर्सचं जे काम आहे ते इथं कोणता फोर्स करतोय, हियर द मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट्स ॲज अ सेंट्रीपेटल फोर्स. मॅग्नेटिक फोर्स आहे ज्यामुळे सर्क्युलर पाथ जे आपण आधीच्या आर्टिकलमध्ये डिस्कस केलेला आहे, अँड दॅट मॅग्नेटिक फोर्स विल बी QVB. साइन थिटा 0 घेतले, साइन थिटा 1 घेतले का, मॅग्नेटिक फील्ड आणि पार्टिकलची मोशन अँगल यांच्यातला 90 डिग्री आहे, कारण पार्टिकल असा रोटेट होतो या 2Dच्या मध्ये. लक्षात येत आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड त्याला कसे परपेंडिक्युलर, सो साइन 90 विल बी 0. QVB साइन थिटा फॉर्म्युला, दिस इज मॅग्नेटिक फोर्स, दिस इज सेंट्रीपेटल फोर्स, आणि सेंट्रीपेटलचं फोर्सचं काम इथं कोण करतोय, मॅग्नेटिक फोर्स. पार्टिकलला सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्सची गरज असते, ते काम इथं कोणी केलंय, मॅग्नेटिक फोर्सनं. म्हणून आपण या दोन फॉर्म्युला इक्वल घेतलं होतं, आणि याच्यावरून आपण रेडियसचा फॉर्म्युला डिराइव्ह केला होता, R इक्वल टू काय फॉर्म्युला, एक V कॅन्सल होतो आणि फॉर्म्युला मिळतो आपल्याला mV अपॉन QB. नाउ सी हियर, रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी. रेडियस डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटीला असल्यामुळं पार्टिकल ज्यावेळी इथं गॅपमध्ये येतोय त्यावेळी त्याला दुसरी D न अट्रॅक्ट केल्यामुळं पार्टिकलची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, अँड बिकॉज ऑफ दॅट इन्क्रीज इन व्हेलॉसिटी इट्स रेडियस इज ऑल्सो इन्क्रीजेस.
त्या पाथची रेडियस इन्क्रीज होते आणि त्यामुळे तो ज्या वेळी गॅपमध्ये येतो त्यावेळी त्याची रेडियस वाढत जाते बिकॉज इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस आणि तो एक्सेलरेट होत जातो. त्यामुळे हा रेडियसचा फॉर्म्युला मिळाला. त्यानंतर आपण सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणजे त्याला टाइम पिरियड आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला हे आपण घेतला होता. इट्स फॉर्म्युला विल बी 2πr/v सर्कम्फरन्स अपॉन व्हेलॉसिटी आणि मग याच्यावरून आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला होता 2π/v. हे सगळं आता सर्क्युलर मोशनचे फॉर्म्युले इथं घ्यायचे आहेत आपल्याला सायक्लोट्रॉन मध्ये. रेडियसचा फॉर्म्युला काय mv/qb. सो वी गेट ए फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन लाईक दिस 2πm/qb. दिस इज दी टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. एका रिव्हॉल्यूशनचं टाइम पिरियड मिळतोय आपल्याला. याच्यावरून फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो आपण. फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार? फ्रिक्वेन्सी f विल बी 1/t मीन्स qb/2πm. हे काही फॉर्म्युले आहेत जे आपण पहिल्या पॉइंट मध्ये बघितलेले आहेतच. तेच फॉर्म्युले आहे असे घ्यायचे. हेलिकल पाथ नाही इथं. कसला पाथ आहे? सर्क्युलर पाथ आहे. त्यामुळे सर्क्युलर मोशनच्या सगळ्या फॉर्म्युल्याचा इथं यूज करू शकताय. रेडियस आहे, व्हेलॉसिटी आहे, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आहे, फ्रिक्वेन्सी आहे अँड दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस एसी सोर्स. हीच फ्रिक्वेन्सी कुणाची असते? या एसी सोर्सची. कारण त्याचं जसं रिव्हॉल्यूशन होईल तशी त्याची पोलॅरिटी त्याच टाइम मध्ये चेंज होते. त्यामुळं यालाच आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट अल्टरनेटिंग सोर्स. त्याचीच ती काय असते? ही फ्रिक्वेन्सी असते असंही घेता येतं. नाउ व्हॉट इज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दिस पार्टिकल? पार्टिकल मोशन मध्ये आहे, हाय स्पीड मध्ये आहे म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी आहे. देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दिस पार्टिकल? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कधी असेल त्या पार्टिकलला याचा आधी विचार करा. कधी असेल मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी? व्हेन दी पार्टिकल इज ॲट हायेस्ट स्पीड. त्याचं स्पीड जेव्हा जास्तीत जास्त असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. देन व्हेन द स्पीड ऑफ द पार्टिकल इज लार्ज. लार्जेस्ट स्पीड कधी असेल? इट्स लार्जेस्ट स्पीड शुड बी ॲट इट्स लास्ट रिव्हॉल्यूशन. त्याच्या शेवटच्या रिव्हॉल्यूशनला विंडोमधून बाहेर येण्याच्या आधीचं जे त्याचं लास्टचं रिव्हॉल्यूशन आहे त्या लास्टच्या रिव्हॉल्यूशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? हायेस्ट असणार आहे. मग ते लास्टचं रिव्हॉल्यूशन म्हणजे किती असू शकतं? आपण काही तर सगळी दाखवलीत का? अशी इथं लाखो करोडो वेळा त्याच्या आतमध्ये काय होत असतात? रिव्हॉल्यूशन होत असतात. आपण थोडीच दाखवलेत. मग लास्टचं रिव्हॉल्यूशन म्हणजे किती मोठं असू शकतं? त्याची रेडियस किती लार्ज असू शकते? तर लास्टच्या रिव्हॉल्यूशनची रेडियस ही अशी या डी एवढी असू शकते. डी ला एकदम कडेनं असं रिव्हॉल्यूशन होऊ शकते त्याचं. सो द हायेस्ट द लास्ट रिव्हॉल्यूशन जेव्हा पार्टिकल इथून एक्झिस्ट होतोय ती जी एक्झिस्ट रेडियस असणारी रिव्हॉल्यूशनची दॅट विल बी नियरली इक्वल टू द रेडियस ऑफ दिस डी. आणि आपण इथं कन्सिडर करूया दिस डी हॅज रेडियस कॅपिटल आर. डी ची रेडियस किती आहे? कॅपिटल आर. त्यामुळे या पार्टिकलचं जे शेवटचं रिव्हॉल्यूशन होऊन पार्टिकल बाहेर येईल त्याची रेडियस नियरली कुणा एवढी असणार आहे? डी च्या रेडियस एवढी. सो यूज द फॉर्म्युला. देन कॅपिटल आर इक्वल टू इज द फॉर्म्युला फॉर रेडियस एम फी अपॉन QB. हिअर व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. शेवटचं कॅपिटल आर घेतलं म्हणजे लास्टचं रिव्हॉल्यूशन. देन व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. नाउ फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड द मॅक्झिमम व्हेलॉसिटी V max इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर V max? QBR. where capital R is the radius of D. D ची रेडियस किंवा त्याला एक्झिस्ट रेडियस असंही म्हणतात. R एक्झिस्ट असंही सिम्बॉल दिसेल तुम्हाला. ज्यावेळी पार्टिकल इथं विंडोमधून एक्झिट होतोय त्यावेळची रेडियस आणि मग ही झाली त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी. देन यूज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम घ्यायची असेल तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम. देन इट विल बी हाफ m V max square. So we can write it as V max square म्हणजे काय येईल? Q square B square R square अपॉन M square. V max square झालं आणि त्याला इंटू M आहे आणि हाफ आहे त्याला डिवाइड बाय. सो वी गेट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दिस एक्सेलरेटेड पार्टिकल विल बी लाईक दिस Q square B square R square. एक M कॅन्सल होईल and divided by 2m. This is the maximum kinetic energy of this accelerated particle. या ऍक्सेलरेट केलेल्या पार्टिकलची ही काय आहे? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे आणि याला आपण या टाइप मध्ये सायक्लोट्रॉन मध्ये पार्टिकलला काय केलं? ऍक्सेलरेट केलं. ओके, लक्षात ठेवा दिस पार्टिकल डू नॉट ऍक्सेलरेट दी अनचार्ज न्यूट्रल पार्टिकल्स. म्हणजे एखादा न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनला ऍक्सेलरेट करू शकेल का? हा नाही करणार, कारण त्याच्यावरती चार्जेस नाही, अट्रॅक्टच होणार नाही.
त्यानंतर एकदम निग्लिजिबल मास असेल तर लाईक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हॅज ए व्हेरी स्मॉल पास, चार्ज आहे पण मास एवढं स्मॉल आहे की त्यामुळं इथं त्याची सर्क्युलर मोशन एक्झिस्ट होत नाही, ॲक्सेलरेट होत नाही, त्यामुळे त्याला पर्टिक्युलर लार्ज व्हेलॉसिटी मिळत नाही. त्यासाठी सांगितलंय मी इथं लिमिटेशन्स आहेत या सायक्लोट्रॉनमध्ये पार्टिकल कोणते यूज करायचे. वी कॅनॉट ॲक्सेलरेट न्यूट्रल पार्टिकल्स, वी कॅनॉट ॲक्सेलरेट इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ इट्स स्मॉल मास. एकदम स्मॉल मास असल्यामुळे त्याला यूज करू शकत नाही आपण, याची लिमिटेशन्स आहेत. आणि त्यानंतर कोणते पार्टिकल ॲक्सेलरेट करू शकतोय मग आपण इथं, आपण ॲक्सेलरेट करू शकतोय प्रोटॉन, आपण ॲक्सेलरेट करू शकतोय अल्फा पार्टिकल, नंतर ड्यूटरॉन, ड्यूटरॉन ॲक्सेलरेट करू शकतोय, अल्फा पार्टिकल ॲक्सेलरेट करता येतो, प्रोटॉन ॲक्सेलरेट करता येतो. असे काही पार्टिकल्स आहेत जे आपण न्यूक्लियर रिॲक्शनमध्ये ॲक्सेलरेट करून यूज करतो. सो दिस इज अबाउट द डिव्हाइस सायक्लोट्रॉन.